चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूट तर्फे पुण्यात JW मॅरियट येथे 7 ते 9 मार्च दरम्यान 9व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। मधुमेह आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मधुमेहाच्या धोक्याचा व गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे। या परिषदेकरता प्रमुख पाहुण्या म्हणून सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या कुलपती व सिम्बायोसिस पुणेच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉक्टर विद्या येरवडेकर आणि सन्माननीय अतिथी म्हणून UK नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चचे संचालक आणि सेंटर फॉर एथनिक हेल्थ रिसर्चचे संचालक आणि द रिअल वर्ल्ड एव्हिडन्स युनिटचे संचालक डॉक्टर कमलेश खुंटी हे उपस्थित असणार आहेत। या परिषदेत मधुमेहाच्या गुंतागुंतीचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन संशोधन आणि मधुमेह व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची भूमिका या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे। या परिषदेमध्ये मधुमेहाचा सामना करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, गरोदरपणातील मधुमेह आणि प्रॅक्टिकल इन्शुलिन या विषयावर कार्यशाळा घेण्यात येणार आहे। अमेरिकेतील मेयो क्लिनिक, UK मधील इम्पेरियल कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टर, युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिफ, युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग, युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलियातील मोनाश युनिव्हर्सिटी आणि हाँगकाँगमधील ग्लेन ईगल्स येथील तज्ज्ञ यासह 70हून अधिक नामवंत भारतीय तज्ज्ञ या परिषदेत संवाद साधणार असून 2000हून अधिक प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत। या दरम्यान चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूट आणि ब्लू सर्कल फाउंडेशनतर्फे 9 मार्च रोजी आयोजित केलेल्या रन फॉर डायबिटीस 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये टाईप 1 मधुमेह असलेल्या मुलांसह 500 स्पर्धक सहभागी होणार आहेत। 9व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2025चे आश्रयदाता आणि चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लाला चेलाराम म्हणतात की चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूट ही संस्था मधुमेहाचे उपचार, संशोधन, शिक्षण आणि जागरूकता अशा उपक्रमांद्वारे मधुमेहाचा सामना करण्यात अग्रगण्य राहिली आहे। यावेळी चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर उन्नीकृष्णन AG म्हणाले की 9व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2025 मध्ये प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ हे मधुमेह उपचार पद्धतींबाबत मार्गदर्शन करतील। या परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांचे मधुमेह व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल। चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूटचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक व विंग कमांडर हर्षल मोरे म्हणाले की चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूटमध्ये एकाच छताखाली अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध असून मधुमेह आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करण्यासाठी संस्था अग्रस्थानी राहिली आहे। 9व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2025चे उद्दिष्ट देशातील आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्यांना मधुमेह आणि त्यांच्या गुंतागुंतीबद्दल सर्वसमावेशक ज्ञान प्रदान करणे हा आहे। देखिए, डायबिटीज़ इंडिया में बहुत कॉमन है और ज़्यादा कॉमन हो रहा है और डायबिटीज़ का जो इलाज है वो परहेज है, व्यायाम है, दवाइयाँ हैं, लेकिन जो अंतर्राष्ट्रीय तलों में जैसे डायबिटीज़ ट्रीट किया जाता है इंडिया में उसमें थोड़ा फ़र्क रहता है। और इस कॉन्फ्रेंस का ये मकसद है कि जो अंतर्राष्ट्रीय डॉक्टर्स हैं वो हमारे इंडियन डॉक्टर्स के साथ इंटरेक्ट करें और डायबिटीज़ का इलाज करने के लिए प्रैक्टिकल और सही तरीका कंसेंसस बनाए। और हम ये चाहते हैं कि ये कॉन्फ्रेंस के बाद हमारे जो डॉक्टर्स हैं वो हमारे डायबिटीज़ पेशेंट्स को और अच्छे तरह से हेल्प कर सके ताकि पेशेंट्स को डायबिटीज़ के कॉम्प्लिकेशंस के बिना एक हेल्दी और वेलनेस का लाइफ वो जी सके। आपल्या देशात भारतामध्ये मधुमेह आणि प्री डायबिटीज म्हणजे मधुमेहाची पूर्वावस्था या दोन्हीचे प्रमाण खूप वाढतं आहे। सध्या साधारण 75 मिलियन मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि अनेक रुग्ण हे अनडायग्नोज्ड म्हणजे ज्यांना माहितीसुद्धा नाही की त्यांना मधुमेह आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला डायबिटीजचं स्क्रीनिंग म्हणजे सगळ्यांची रक्तातील साखरेची तपासणी ही करायला हवी। ज्या पालकांना दोघांनाही डायबिटीज आहे त्यांच्या मुलांनी वर्षातून एकदा डायबिटीज आहे का हे बघण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण आणि HbA1c नावाची टेस्ट योग्य सल्ल्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित प्रकारे करावी। मला बघून असं वाटतंय का की मी डायबिटीजची पेशंट आहे। मी तिसरी वर्षात होती जेव्हा मला डायबिटीज झालं, 8 वर्षाची होती। मला टाईप 1 डायबिटीज आहे आणि अलॉंग विथ चेलाराम हॉस्पिटल अँड डॉक्टर उन्नीकृष्णन अँड एक्सिलेंट टीम आमचं एक पेशंट ग्रुप आहे ब्लू सर्कल डायबिटीज फाउंडेशन। आम्ही एकत्रित मिळून आमचं एक रन आहे संडेला आणि एक्सरसाइज आता डॉक्टर्सनी सांगितलं एक्सरसाइजचं महत्त्व काय आहे डायबिटीजमध्ये। सो वी आर गोइंग टू डू अ 3 किलोमीटर अँड 5 किलोमीटर रन आणि झुंबा पण असणार आहे आणि एव्हरीबडी इज मोस्ट वेलकम टू जॉईन द रन अँड टू बी हेल्दी टुगेदर।